आणि यानंतरची एक मोठी बातमी आहे। फलटण आत्महत्या प्रकरणामध्ये एसआयटी स्थापन झालेली आहे। फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणी आता एसआयटी स्थापन झाली। आयपीएस तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वामध्ये एसआयटी स्थापन करण्यात आलेली आहे। महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी तात्काळ तपासाचे आदेश सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर एसआयटी स्थापन करण्यात आलेली आहे। मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर आता एसआयटीची स्थापना करण्यात आलेली आहे। फलटणमधल्या पीडित डॉक्टर आत्महत्या प्रकरणी आता एसआयटी स्थापन करण्यात आलेली आहे। आताच्या घडीची ही मोठी बातमी। आयपीएस तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वामध्ये एसआयटी स्थापन करण्यात आलेली आहे। मुख्यमंत्र्यांनी हे आदेश दिलेले होते आणि त्यानंतर तात्काळ एसआयटी स्थापन करण्यात आलेली आहे। फलटण आत्महत्या प्रकरणामध्ये एसआयटी स्थापन करण्यात आली। आयपीएस तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वामध्ये ही एसआयटी स्थापन करण्यात आली। या मृत्यू संदर्भामध्ये अनेक संशय सुद्धा व्यक्त करण्यात येत होते आणि विरोधकांनी सुद्धा एसआयटी स्थापन करावी अशी मागणी जोर धरली होती आणि तात्काळ आता मुख्यमंत्र्यांनी सुद्धा या संदर्भातले आदेश देऊन आता एसआयटी चौकशीची स्थापन केलेली आहे। आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी प्रकाश शिंदे सध्या आपल्या सोबत आहे। प्रकाश, अखेर आता एसआयटी स्थापन झालेली या प्रकरणात काय अधिकची माहिती आहे? नक्कीच गेल्या काही दिवसापासून हे प्रकरण मोठ्या प्रमाणात गाजलं होतं आणि आरोप प्रत्यारोपानंतर सर्वच विरोधी पक्ष असू दे किंवा सत्ताधारी पक्ष असू दे यांनी एसआयटीची मागणी केली होती आणि काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी स्थापन करावयाचे आदेश दिले होते आणि आता ती एसआयटी स्थापन झाली आणि त्या एसआयटी मध्ये तेजस्वी सातपुते ह्या ज्या आहेत त्यांना घेतलेलं आहे। पण प्रकाश, जर आपण बघितलं असेल तर यामधले जे दोन आरोपी होते त्यांना सुद्धा आता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे। आणखी काही या प्रकरणामधले धागेदोरे मिळतात का? खरं तर आज सकाळीच त्यांना कोर्टामध्ये हजर केलं। कोर्टानं गेल्या काही दिवसापासून त्यांना पोलीस कोठडी दिली होती आणि कोर्टानं आज हजर केल्यानंतर त्यांना जे वकिलांचा युक्तिवाद झाला की गेल्या काही दिवसापासून जे त्यांना पोलीस कोठडी मिळाली आणि त्यांचे लॅपटॉप असू द्या किंवा मोबाईल असू दे हे सर्व पोलिसांना मिळालेलं आहे, तर त्यांना आता पोलीस कोठडीची गरज नाही। या ज्या युक्तिवाद झाला या युक्तिवादाच्या जोरावरती न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी दिलेली आहे आणि त्यांची न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी झाली खरं। आणि आता जी एसआयटी स्थापन झालेली आहे यामार्फत सुद्धा त्याचा तपास होणार आहे। बर, पण प्रकाश, जर आपण बघितलं असेल तर या प्रकरणामध्ये अनेक राजकीय नेत्यांची सुद्धा नावं गौली जात होती। या डॉक्टरवरती दबाव आणला जात होता। या संदर्भामध्ये आजच्या सुनावणीमध्ये काय घडलं होतं नेमकं? या संदर्भामध्ये खरं तर ज्यावेळेस वकिलांचा युक्तिवाद झाला परंतु जे राजकीय दबावाचं बोललं जात होतं त्यामध्ये कोणतेही ठोस पुरावे नसल्यामुळे यामध्ये जो राजकीय दबाव होता तो राजकीय दबाव आहे तो निष्पन्न होण्यासाठी जे वकिलांना एव्हिडन्स पाहिजे होते ते त्यांना मिळाले नसल्यामुळे अजून तरी राजकीय दबावावरती जास्त करून फोकस केलेला नाही। नक्कीच, धन्यवाद प्रकाश तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल। त्यामुळे फलटण आत्महत्या प्रकरणामध्ये एसआयटी स्थापन करण्यात आलेली आहे। फलटण आत्महत्या प्रकरणामध्ये अखेर मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आदेश दिलेले होते। आयपीएस तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वामध्ये एसआयटी स्थापन झालेली आहे।